नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत. भोंदू अशोक खरातला आज माफ करा 9व्या गुन्ह्यामध्ये नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. खरं तर हा 9वा गुन्हा कोणता, तर हा होता फसवणुकीचा. आणि हा गुन्हा कोणी दाखल केला होता तर राजेंद्र जासूद. हे राजेंद्र जासूद तेच आहे जे पुण्याचे एक उद्योजक आहे, जी नुकतीच ईडीने या भोंदू खराची जी मर्सिडीज बेन्झ गाडी जप्त केली. असं सांगितलं जातं का ही गाडी याच पुण्यातील जे व्यापारी असलेले जासूद यांनी दिलेली आहे आणि त्याला कोट्यावधी रुपयाचा या ठिकाणी या भोंदू बाबांनी जो आहे ते गंडवलेला आहे, फसवणूक केलेली आहे. म्हणून त्यांनी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल केला आणि 9व्या गुन्ह्यामध्ये भोंदू बाबाला साधारण 4 तारखेपर्यंत म्हणजे 5 दिवसाची जी पोलीस कोठडी आहे ती साधारण नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये सुनावल्या गेली. आता हे सविस्तर प्रकरण काय आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. खरं तर SIT 17 मार्चच्या रात्री म्हणजे 18ला भोंदू खरातला नाशिकच्या क्राईम ब्रांचने ताब्यात घेतलं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी SITची एंट्री झाली. त्याच्या ज्या प्रमुख होत्या त्या तेजस्वी सातपुते या त्याचं प्रतिनिधित्व करत होत्या आणि नाशिक शहर आणि ग्रामीण मिळून जवळपास 21 लोकांची टीम या संपूर्ण भोंदू खराच्या प्रकरणाची चौकशी करत या ठिकाणी होती. साधारण भोंदू खरातवर 18 गुन्हे जे आहेत ते फसवणूक, बलात्कार, व्याजाने पैसे म्हणजे जास्तीचे पैसे देणे किंवा वेगवेगळ्या बँकांमध्ये 100 पेक्षा जास्त खाती उघडणे अशा आशयाचे गुन्हे या भोंदू अशोक खरातवर दाखल आहेत, या बलात्कारी अशोक खरातवर दाखल आहेत. त्याच्यातील जे 9 गुन्हे आहेत त्याचा तपास SIT करते. आता 9 म्हणजे कोणते, ह्याच्यामधले 8 गुन्हे हे महिला लैंगिक अत्याचाराचे आहेत. नाशिकच्या ओकस प्रॉपर्टीमध्ये या भोंदू खरातने खरं तर वेगवेगळ्या महिलांवर तंत्रमंत्राच्या सहाय्याने गुंगीकारक औषध देऊन लैंगिक अत्याचार, बलात्कार केल्याच्या तक्रारी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्थानकामध्ये दाखल आहे. आणि जो 9वा गुन्हा दाखल झाला, राजेंद्र जासूद जे आहेत पुण्याचे व्यापारी, त्यांनी हा गुन्हा जो आहे तो दाखल केलेला आहे. त्या गुन्ह्याच्या म्हणजे FIR मध्ये असं म्हटलेलं आहे का या भोंदू खरातने परदेशात जाण्यासाठी, फर्निचर घेण्यासाठी कोट्यावधी रुपये या संपूर्ण प्रकरणामध्ये किंवा या जे तक्रारदार आहे, फिर्यादी आहे त्यांच्याकडनं घेण्यात आलेले आहे, घेतले गेलेले आहे असं सांगितलं. नाहीतर तू जीवाने जाशील किंवा ह्या गोष्टी तू मरशील अशा वेगवेगळ्या आशयाचं संपूर्ण हे प्रकरण आहे. मात्र ह्यामध्ये सर्वात जो मोठा ट्विस्ट येतो की हे व्यापारी भोंदू खरातला का भेटले, असं कोणतं काम होतं की हे या ठिकाणी या भोंदू खरातला भेटले. कारण की जो नुकताच ललित पोपळे यांनी जे CA यांनी जो 8.25 कोटी रुपयाचा जो फसवणुकीचा गुन्हा दाखल केला त्यामध्ये असं म्हटलेलं आहे का हा भोंदूगिरी करायचा, हा फसवणूक करायचा हा भोंदू बाबा. आणि ह्याची कल्पना मी जे जासूद नावाचे जे पुण्याचे व्यापारी आहेत ज्यांचा हा 9वा गुन्हा आहे त्यांना देखील कल्पना दिली. जर त्यांना ही कल्पना देण्यात आली तर मग ह्यामध्ये त्यांना फसवलं काय आणि कशा पद्धतीने म्हणजे कोणतं आमिष दाखवून असं कोणतं काम होतं या भोंदू खरातकडे का यांनी कोट्यावधी रुपये या भोंदू बाबांना दिले, हा प्रश्न नक्की या निमित्ताने उपस्थित होतो. आता या भोंदू खराचा जो तपास आहे तो आता पुढे वर्ग होईल. SIT च्या ताब्यात हा जवळपास 2 महिन्याच्या आसपास होत आलेले आहे. म्हणजे गेल्या महिन्याच्या 18 तारखेला 18 मार्च रोजी या भोंदू खरातला ताब्यात घेण्यात आलं आणि आजपर्यंत आज 9वा गुन्हा आहे. मात्र 8व्या गुन्ह्यापर्यंत या भोंदू खराच्या तपासाचं SITला काय नक्की समोर आलं हे अद्याप SIT कडनं कोणताही खुलासा करण्यात आलेला नाहीये. प्रत्येक आर्ग्युमेंटमध्ये सरकारी वकिलांनी एकच शब्द वापरलेला आहे, तो शब्द म्हणजे तो कोणती गुंगीकारक औषध देत होता, आम्हाला त्याचा तपास करायचा आहे, म्हणून आम्हाला पोलीस कोठडी हवी आहे. खरं तर या भोंदू खरातने म्हणजे जवळपास 18 तारखेपासून त्याला ताब्यात घेण्यापासून आतापर्यंत आता 1 मे उगवलेला आहे. म्हणजे जवळपास 1 महिना आणि साधारण 12 दिवस जे आहे ती वरती झालेली आहेत आणि अद्याप SITला ते कोणतं औषध होतं, ते कोणती लोक होती या भोंदू खरातला मदत करत होती हे अद्याप सापडलेलं नाही. कारण की काही दिवसांपूर्वी म्हणजे 15-1 दिवसांपूर्वी तेजस्वी सातपुते यांची 11 मिनिटं 53 सेकंदाची जी पत्रकार परिषद झाली होती, त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी फक्त मी जेवढं तुम्हाला सांगितलं की भोंदू खरात बाबर 9 गुन्हे आमच्याकडे तपासांती या ठिकाणी समोर आलेले आहेत
आणि जवळपास 21 लोकांच्या पथकाद्वारे आम्ही हे संपूर्ण तपास करत आहोत असं देखील या ठिकाणी सांगितलं गेलं. म्हणजे या 11 मिनिटं 53 सेकंदाच्या ज्या एसआयटीने जो आतापर्यंत प्रेस कॉन्फरन्स एकच घेतलेली आहे, त्यांच्याकडनं कोणतीही प्रेस नोट आहे ती समोर आलेली नाहीये किंवा कोणताही खुलासा जो आहे तो समोर आलेला नाहीये. कारण की माध्यमांना, सर्वसामान्यांना किंवा अशा वेगवेगळ्या लोकांना उत्सुकता असते का त्याला मदत करणारे कोण कोण होते याचा तपास होणं गरजेचं आहे. कारण की या संपूर्ण प्रकरणामध्ये या भोंदूबाबांनी जे शेकडो कोटी रुपये, हजारो कोटी रुपयांची जी संपत्ती गोळा केलेली आहे ती कशा माध्यमातून केलेली आहे याचा तपास करण्यासाठी ईडी देखील त्याच्या प्रॉपर्टीवर म्हणजे नाशिकच्या घरी, मिरगावच्या त्याच्या फार्म हाऊसवर, यासोबत शिर्डी असेल, नगर असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी 12 पथकं होती. त्या 12 पथकांच्या माध्यमातून साधारण एका पथकामध्ये 7 लोक जी आहे ती या ठिकाणी होती आणि त्यांनी हा तपास केला. मात्र एसआयटीला अद्याप 1 महिना 12 दिवस पूर्ण होऊन सुद्धा या भोंदू खरातला कोण कोण मदत करणारे होते यांच्याबाबत कोणीही सापडलेलं नाही किंवा दुसरी कोणतीही अटक या ठिकाणी झालेली नाहीये. खरं तर नामकर्ण आवारे असतील यांची चौकशी झालेली आहे, ललित पोपळे यांची चौकशी झालेली आहे, वेगवेगळ्या लोकांची चौकशी आणि ती समोर काय येतंय. कारण की 100 पेक्षा जास्त अकाउंट, यामध्ये समता पतपेढी असेल, यासोबतच जगदंबा माता बिगर ग्रामीण पत संस्था, याच्यामध्ये या भोंदू खरातनी भक्तांच्या नावावर खाती उघडली. ती खाती काय त्यांनी जाऊन उघडली का, त्याला मदत करणारे कोण होते, अशा वेगवेगळ्या लोकांची जी तपास आहे ते जरी या ठिकाणी एसआयटीच्या माध्यमातून होत असले, मात्र अद्याप जी अटक आहे ती कोणाला झालेली नाहीये. 11व्या गुन्ह्यामध्ये ज्याच्यामध्ये कल्पना खरात जी आरोपी आहे भोंदू खरात सोबत आणि जे 2 लोक आहेत ते 2 लोक अटकेत आहेत. मात्र कल्पना खरात जवळपास महिना होत आलेला आहे, त्या फरार आहेत. त्याचा सुद्धा तपास एसआयटीला या ठिकाणी लागलेला नाहीये. काही दिवसांपूर्वी या भोंदू खराच्या मुलाला एसआयटीने चौकशीसाठी ताब्यात घेतलं, मात्र अवघा तपास जो आहे तो करून सोडून देण्यात आलं आणि अद्याप जे आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये एकच आरोपी अटक आहे, तो भोंदू अशोक खरात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणावर लक्ष दिलेलं आहे, बारकाईने त्यांचं लक्ष आहे. मात्र आउटपुट जे आहे ते एसआयटी काय देते आहे हे तर मला तर नक्कीच माहिती नाही. मात्र ह्याबाबतची जेही अपडेट असेल आपण पाहणारच आहोत किंवा आपण ह्या भोंदू खरात बाबतच्या ज्या ज्या वेगवेगळ्या माहिती आहे आपण त्या पाहणारच आहोत. मात्र 9 गुन्हे ह्या एसआयटीच्या ज्या तपासाचे सुरू आहे, मात्र 8 गुन्ह्यांमध्ये यांना ते गुंगीकारक औषध जे आहे एसआयटीला ते सापडलेलं नाहीये. 9व्या गुन्ह्यामध्ये एसआयटीने जो आहे तो ताबा मागितलेला आहे आणि आज सुट्टीचं कोर्ट होतं, आज 1 मे आहे आणि आज जे आहे त्याचा ताबा जो आहे तो एसआयटीने या ठिकाणी 9व्या गुन्ह्यामध्ये, फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये पुण्याचे जे व्यापारी होते त्यांच्या संदर्भात त्यांनी घेतलेला आहे. मात्र भोंदू खरातला मदत करणारा दुसरा कोणता व्यक्ती आहे हा अद्याप एसआयटी असेल, क्राईम ब्रांच असेल, पोलीस असेल त्यांच्या समोर आलेला नाहीये. त्यांना कोणती अदृश्य हात मदत करताय हे तर नक्की देव जाणे. मात्र या संपूर्ण प्रकरणावर आपलं लक्ष हे कायमच असेल. या व्हिडिओबद्दल आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.